राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी 28 जानेवारीला आकस्मिक निधन झालं. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राने एक कोहिनूर नेता, महाराष्ट्राचा धुरंधर नेता गमावला. मात्र अजितदादांच्या पश्चात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला या सगळ्या चर्चा सुरू असताना आता आज अखेर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या सगळ्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा परळी विधानसभेचे आमदार, राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं दादांनंतर मुंढेंचं काय? मुंढेंचं पुनर्वसन होणार का मंत्रिमंडळामध्ये? असे सगळे प्रश्न उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतं. याच अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं अजितदादांचं ज्यावेळी आकस्मिक निधन झालं, अजितदादांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. संपूर्ण महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली गेली. त्याच वेळी धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ समोर आला. ज्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांनी आज आपण पुन्हा एकदा पोरके झालोत. आपल्या वडिलांच्या जाण्यानंतर म्हणजे स्वर्गीय पंडितांना मुंडेंच्या जाण्यानंतर वडिलांची कमी ही अजित पवार यांनी भासू दिली नव्हती असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या होत्या. अजित पवार यांच्यावर 29 जानेवारीला ज्यावेळी बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी सुद्धा दादा तुमच्या धनंजयचा तुम्हाला अखेरचा दंडवत अशी धनंजय मुंडे यांची सोशल मीडिया पोस्ट ही त्यावेळी चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळालेलं होतं. यानंतर मात्र ज्या काही घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडत गेल्या, या सगळ्या घडामोडींमध्ये आपसुकच धनंजय मुंडे हे राज्याच्या केंद्रस्थानी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काल दिवसभर वर्षा या निवासस्थानी धनंजय मुंडे होते, अशी चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय बारामतीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अजितदादांच्या अंत्यविधीनंतर जी एक बैठक झाल्याचं बोललं जातंय, ज्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे होते असं बोललं जातंय. त्यामुळे देखील धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणात, खास करून राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करतील की काय अशी चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर धनंजय मुंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा वर्णी लागेल असं या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. खास करून धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्याचे फोटो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आणि त्यानंतरच धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक करतील असं बोललं जात होतं. मात्र आता अजितदादांच्या जाण्यानंतर ज्या काही कालपासून चर्चा सुरू झालेल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या वापसीच्या, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये येतील अशी शक्यता, तशी चर्चा सुरू झालेली आहे. खर तर बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला अतिशय अमानुषपणे, क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे असणारे मित्रत्वाचे संबंध, या सगळ्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर टीका-टिप्पणी झालेली होती आणि यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी चर्चा सुरू होती. अखेर 3 मार्च 2025 ला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलेला होता. त्यानंतर काहीसे धनंजय मुंडे हे राजकीय अज्ञातवासात देखील गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. नंतर नाशिकच्या इगतपुरीमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांनी विपश्यनेची साधना देखील केलेली होती. त्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर देखील धनंजय मुंडे यांना हे माध्यमांशी कुठलेही संवाद न साधता त्या ठिकाणी निघून गेले होते. त्यामुळं काहीसे राजकीय विजनवासात धनंजय मुंडे आहेत असं बोललं जात होतं. नंतर मात्र बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी मेळावा झाला आणि या पदाधिकारी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे हे पहिल्यांदा बोलले होते. खरं तर राजीनाम्याच्या 200 दिवसांनंतर ते माध्यमांसमोर येत त्यांनी आपली प्रतिक्रिया, आपली भूमिका जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि नंतर मग पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे कमबॅक राज्याच्या राजकारणात करताना पाहायला मिळाले. परळीमध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून असेल किंवा विविध कामांच्या माध्यमातून
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुका असतील, नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये सुद्धा धनंजय मुंडे हे अग्रेसिव्हली सहभागी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांच्या नजरेमध्ये पुन्हा एकदा आपली इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो धनंजय मुंडेंकडून झाल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी रायगडमधल्याच एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरेंसमोर थेटपणे धनंजय मुंडे यांनी आता मला फार काळ लांब ठेवू नका, मला फार काळ बिना जबाबदारीचं ठेवू नका, मला काहीतरी जबाबदारी द्या, असं धनंजय मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळं त्यापासून नंतर अमित शहाच्या भेटीनंतरही धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आता अजितदादांच्या पश्चात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात कमबॅक करतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण प्रामुख्याने अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री जरी असले तरी अजित पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग होता, अजितदादांकडे वित्त व नियोजन विभाग होता आणि या सोबतच आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ अशा खात्यांची जबाबदारी जी आहे ती देखील अजित पवारांकडे असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं धनंजय मुंडे यांची आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री असतील आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होईल असं बोललं जात आहे. आणि मग क्रीडा किंवा युवक कल्याणपैकी, अल्पसंख्याक औकाफ पैकी किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागासारखी एखादी जबाबदारी ही धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते अशा चर्चा या आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये कमबॅक करतील का? धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा दिसतील का? याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.